नमस्कार. फूडी फ्रेंझी या आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवतोय मिक्स डाळीचे अप्पे. तर हे अप्पे खायला खूप छान आणि टेस्टी लागतात आणि यामध्ये बऱ्याच डाळी असल्यामुळं हे खूप असे पौष्टिक अप्पे बनून तयार होतात. लहान मुलांना सुद्धा हे अप्पे खूप छान असे पौष्टिक आहेत आणि लहान मुलं सुद्धा हे अप्पे आवडीने खातात. तर मग चला कसे बनवले हे मी तुम्हाला इथं दाखवते. तर अप्पे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत. तर हे रेशनिंगचे तांदूळ आहेत. तर इथं मी 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेत. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. आता आपल्याला काय करायचंय, एक भांडं घ्यायचंय आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर इथं मी जे आपण 2 वाट्या तांदूळ घेतले होते तर ते 2 वाट्या तांदूळ या भांड्यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर आता त्याच्यात मसूरची डाळ, मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ असं मी आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता काय करायचंय, आपल्याला हे तांदूळ आणि डाळ जी तर ती आपल्याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे व्यवस्थित भिजून द्यायचंय. तर इथं मी 4 ते 5 तासासाठी तांदूळ आणि डाळ हे इथं भिजायला लावते. तर आता काय झालं, चुकून माझ्याकडून इथला जो मधला व्हिडिओ होता तर तो शूट झाला नाही. तर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेत. त्याच्यानंतर आपल्याला ते पुन्हा एका पाण्याने धुवून घ्यायचेत आणि या पद्धतीने आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचेत. तर इथं मी डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित असे मिक्सरला वाटून घेतलेत. खूप बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही, असं आपल्याला इथं हे मिक्सरला वाटून घ्यायचंय. हे जे वाटलेलं मिश्रण आहे तर एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एकाच बाजूने असं व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचंय. त्यामुळं काय होतं, पीठ आहे ना हे हलकं होतं आणि आपले जे अप्पे तर ते व्यवस्थित असे चांगले फुलतात. तर या पद्धतीने पीठ मी व्यवस्थित असं फेटून घेतलंय. हे पीठ आता आपल्याला 5 ते 6 तास असंच ठेवायचंय. जर तुम्हाला सकाळी नाश्त्याला अप्पे करायचे असेल तर हे पीठ तुम्ही रात्री बनवून ठेवलं तर सकाळी नाश्त्यासाठी हे पीठ आपल्याला अप्पे बनवायला उपयोगी पडतं. तर मी आता हे पीठ 6 ते 7 तास असंच आता झाकून ठेवते, म्हणजे आपलं जे पीठ आहे तर ते चांगलं असं फुलल. आता 6 ते 7 तास झालेत. तर आपलं पीठ हे बघा किती छान असं फुगलंय. तर चमच्याच्या मदतीने मी तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम छान असं आपलं पीठ इथं फुगलंय. तर आता काय करायचंय, पुन्हा एकदा याला चांगलं फेटून घ्यायचंय. तर या पद्धतीने मी व्यवस्थित एकाच बाजूने हे पीठ चांगलं फेटून घेते. इथं आता आपलं अप्प्याचं पीठ हे छान असं बनून तयार झालंय. तर हे पीठ फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकतं. म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अप्पे बनवून खाऊ शकतात. मी काय केलं, आता एका भांड्यामध्ये थोडंसं आपलं जे पीठ आहे अप्प्याचं तर ते काढून घेतलंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी मिक्स करायच्यात. तर सगळ्यात अगोदर इथं मी बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा घालून घेते. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर या इथं मी घालून घेतली आहे. इथं मी आता एक अद्रकचा छोटा तुकडा घेतलाय. किसणीच्या सहाय्याने आपल्याला ते अद्रक
आप्याच्या पिठामध्ये किसून घालायचं आहे. अद्रकमुळं आप्याला खूप छान अशी चव येते. तर इथं मी अद्रक किसून घातलंय. आता यात आपण मीठ घातलेलं नव्हतं, तर चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि एकदम चिमूटभर इथं मी खायचा सोडा घालून घेते. जर तुम्हाला खायचा सोडा नसेल घालायचा तरी काहीच हरकत नाही. तर आता हे मिश्रण एकदम व्यवस्थित असं आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. तर या ठिकाणी आपलं आप्याचं जे पीठ आहे तर ते बनून तयार झालंय. गॅसवर आता एक आप्पे पात्र ठेवलं होतं, तर ते व्यवस्थित असं तापलं की त्याच्यात आता आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला आपले जे आप्पे आहेत तर ते या आप्पे पात्रामध्ये आपल्याला घालून घ्यायचेत. यावर आता एक झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं असंच याला शिजू द्यायचं. तर इथं 3 ते 4 मिनटं झालीत. हे बघा आपले जे आप्पे आहेत ते किती छान असे फुगलेत. यावर आता थोडं थोडं तेल सोडून घ्यायचंय. जेव्हा आपण हे आप्पे बनवतो तेव्हा गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर आपले जे आप्पे आहेत तर ते खालून पूर्ण जळतील. तर या पद्धतीने आपल्याला ते आता पलटी करून घ्यायचे. तर खूप छान असे सॉफ्ट एकदम हे आप्पे बनून तयार होतात. तर या पद्धतीने सगळे आप्पे मी उलटे करून घेते, म्हणजे आपली जी दुसरी बाजू आहे ती पण छान अशी भाजली जाईल. तर इथं या पद्धतीने आपले मिक्स डाळीचे आप्पे बनून तयार झालेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर या पद्धतीने मी सगळे आप्पे आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि आता जे राहिलेलं पीठ होतं तर याच पद्धतीने मी त्या राहिलेल्या पिठाचे पण आप्पे बनवून घेते. तर हे पण आप्पे आपले व्यवस्थित असे फुगलेत. तर याच पद्धतीने आता सगळे आप्पे मी बनवून घेते. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि अजूनही माझ्या फूडी फ्रेंझी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.